घरात भाजीपाला नाही आहे, भाजीला काहीच नाही आहे, काहीच सुचत नाही आहे काय भाजी करायची ती. तर चला आज माझ्या पद्धतीने ना मस्त चुलीवर असे गावरान पद्धतीचा काळ्या मसाल्यातील वड्याची किंवा सांडगे, आमच्याकडे वडेच म्हणतात पण काही ठिकाणी सांडगे म्हणतात, त्याची भाजी कशी बनवायची ते बघू. तर इथं मी सर्व साहित्य आणून ठेवलं आहे, काय काय आपल्याला लागतं ते. तर चला, पण त्या अगोदर आहे ना इथं अंगणामध्ये ना पाखरं आले होते, पोपट होते, चिमण्या होत्या आणि इथं आहे ना आजीनी तांदूळ टाकले होते. ते तांदूळ खाण्यासाठी ना भरपूर असे पक्षी आले होते. तर तुम्हाला दाखवते म्हटलं चला थोडेसे तुम्हाला पण दाखवा, पोपट आणि ते पण आले होते. तर बघा इथं मस्त असे दाणे खाता येते. आणि आता पावसाळ्यामध्ये त्यांना खायला काही राहत नाही ना, त्यामुळे थोडेसे बाजरी तांदूळ बाहेर टाकले का अंगणामध्ये लगेच येत असतात पाखरं खायला. तर बघा मस्त असे खाऊ राहिले गोळ्या मेळ्याने. तर चला आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करू. तर सुरुवातीला मी आधी सांडगे भाजून घेते कढईमध्ये आणि कांदे पण आहे ना चुलीमध्ये भाजून घेतले. ह्या काळ्या मसाल्याच्या भाजीला आहे ना जर चुलीमध्ये भाजून घेतले ना कांद्याचं चव आहे ना ही वेगळीच लागते. त्यानंतर चुलीवरती भाजी बनवायची म्हणजे तिची चव वेगळीच लागते. खरंच गावरान पद्धतीची भाजी ना खरंच खूप छान लागते खायला. तर आपले सांडगे ना तेल टाकून भाजले मी, खूप छान भाजले. पण आमच्याकडे ना वडे म्हणतात बरं का, यांना सांडगे नाही म्हणत. तर त्यानंतर आहे ना चुलीत भाजलेला कांदा पण परतून घेते मी, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आहे ना कांदा परतून घेते. कांदा परतला त्यानंतर एक टमाटर कापलं आहे ते पण आहे ना तेल टाकून चांगलं परतून घेते. तर बघा अशा पद्धतीने. तर बघा सर्व मसाला आहे ना असा भाजून झाला आहे आपला. आणि आधी सुरुवातीला आहे ना अद्रक आणि लसूण घेतलं, त्यानंतर खोबरं, टमॅटो आणि कांदा घेतला आहे चुलीमध्ये भाजलेला मस्त, आणि त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या. हे सर्व आहे ना मिक्सरला बारीक करून घेऊ आपण पाणी टाकून थोडंसं. मस्त अशी पेस्ट बनवून घेतली. तर बघा अशी मस्त पेस्ट बनवून घेतली. इकडं कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं आहे. तर आता सर्व मसाला आहे ना हा आपण चांगला परतून घेऊ तेल सुटेपर्यंत. थोडंसंच तेल टाकलं आहे मी 2 चमचे. त्यानंतर मसाला परतल्यानंतर 2 चमचे आहे ना धना पावडर टाकली आहे, पाव चमचा हळद, किंचितसा हिंग आणि 2 चमचे ना काळा तिखट टाकलं आहे. आपलं हे घरगुतीच काळा तिखट आहे. आणि आता हे ना सर्व परतून घेऊ तेल सुटेपर्यंत मस्त. थोडंसं धूर झालं आहे आता, कारण पाऊस येतो आहे बाहेर, त्यामुळं थोडंसं धुरं पण झालं आहे इथं चुलीवरती. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आहे ना मस्त असं तेल सुटेपर्यंत परत शिजू देऊ मसाला. मस्त असा मसाला शिजला आहे तेल सुटेपर्यंत. तर आता आपण आहे ना यामध्ये रस्सा वाढू. तर यामध्ये ना पाणी टाकायचं आहे, गरम पाणी करून आणलं आहे मी गॅसवरून, तेच टाकते आता. गरम पाण्याने ना चव छान येते भाजीला आणि भाजी पण पटकन शिजते. तर आपल्या म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहे ना तेवढे रस्सा बनवायचा. तर माझी 2 टायमाची भाजी, त्यामुळं मी थोडा रस्सा जास्तच बनवणार आहे. आणि याबरोबर जर बाजरीच्या भाकरी असल्या तर एक नंबर भाजी लागते. तर बाजरीच्या भाकरी आहे ना त्यामुळं भाजी थोडीशी जास्तच लागते, म्हणून मग मी आहे ना भाजी जास्त बनवली आहे. आणि आता मीठ टाकते आहे, कोथिंबीर टाकून देते आणि मस्त अशी भाजीला कड येऊन देते. कड आल्यानंतर मग आपल्याला भाजून घेतलेले सांडगे टाकायचे आहे. तर तुमच्याकडं कशा पद्धतीने करता वड्याची भाजी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्या गावाकडे ना अशी गावरान पद्धतीची वड्याची भाजी करतात. घरात जर भाजीला काही नसलं, काही सुचत नसलं काय भाजी करावी, तर नक्कीच ही भाजी करतात. तर बघा मस्त अशी उकळी आली, त्यानंतर आपण वडे टाकून देऊ आणि 10-15 मिनटं ना मस्त अशी शिजू देऊ. 10-15 मिनटं चांगली शिजली ना कमी जाळावरती, तर भाजी छान लागते खायला आणि तरी पण छान येते. तर चला आता भाजी शिजेपर्यंत ना दुसरं काम आवरून घेऊ आपण तोपर्यंत. तर बघा मस्त अशी भाजीला कडपणा छान आला आहे, तर्री पण आली आहे आणि मस्त अशी आपली भाजी शिजली आहे. आणि आता आहे ना ह्याबरोबर बाजरीच्या भाकरी करून घेते मी मस्त गरम गरम. तर बघा अशी मस्त भाजी झाली आहे, नुसती सुगंधानेच खावीशी वाटती. अशा पद्धतीने भाजी केली ना तर खरंच एक नंबर भाजी लागते आणि घरात सगळे आवडीने खातील. तर आता भाकरी करून घेते मी. अगोदर आहे ना पोळ्या करून घेतले मी, ज्यांना भाकरी आवडत नाही ना त्यांना, आणि मला आणि दीदीला भाकरीच लागते, त्यामुळे आम्ही दोघींनी ना बाजरीची भाकरी केली. दोघींसाठी 2 भाकरी बनवल्या आहे मी. आणि त्याच भाकरी आहे ना आता भाजून घेते. कारण कोणतीही काळी भाजी असो, काळ्या भाजीबरोबर किंवा पालेभाजीबरोबर आहे ना बाजरीच्या भाकरी आहे ना एक नंबर लागतात खायला. तर अशा पद्धतीने ना मी काळ्या वड्याची भाजी केली आहे. घरात जर भाजीला काही नसलं, भाजीपाला नसला, सुचत नसलं काय भाजी करायची, तर ही भाजी नक्की करून बघा. आणि कशी झाली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आणि इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय, धन्यवाद.